जळगाव कारवार निप्पाणी विदर्भाचा संयुक्त महाराज कोण म्हणजे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून या चळवळीत काम करत असताना अनेक लढे आंदोलनं आम्ही माझ्या विद्यार्थी दशेपासून बघितली। आम्ही खऱ्या अर्थानं नशीबवान आहे। या रक्तरंजित लढ्यामध्ये एक खरीचा वाटा उचलण्याची आणि या चळवळीचा धागा होण्याची संधी आम्हाला मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून स्वराज्य उभा केलंय आणि त्याच संघर्षाचा एक भाग म्हणून आम्ही आजपर्यंत स्वराज्य देण्यासाठी लढतोय। येळ्ळूर हा आम्ही प्रत्येक वेळेला बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी संबोधतो आणि त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या लढ्यांमध्ये आंदोलनामध्ये येळ्ळूर हे अग्रेसर असतंय आणि आजही या सन्मान यात्रेला त्यांनी पाठिंबा दिलाय। दरवेळेला ते आम्हाला ताकद देतच असतात। गेल्या काही दिवसापासून आमचे सहकारी श्रीकांत असेल, गणेश असेल किंवा अनेक बाकी सगळे सहकारी दिवसरात्र या चळवळीसाठी काम करत आहेत। येळ्ळूरवासी सदैव या चळवळीत झोकून देऊन काम करत असतात। तुम्ही जी ताकद दिली ती नक्कीच सार्थकी लावण्यासाठी प्रयत्न करेन आणि हा पाठिंबा आम्हाला नक्कीच बळ देणारा ठरेल अशी इच्छा असं मत या ठिकाणी मी माझं व्यक्त करतोय। ज्यांना जमत असेल त्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं। बेळगावात तर बेळगावसह सीमा भागात ही यात्रा यशस्वी करायचीच आहे, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला लढाईची ऊर्जा दिली, ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची वाट दाखवली, त्या शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्येच या यात्रेची सुरुवात आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि या सदिच्छा तुमच्या सोबत घेऊन या यात्रेची सुरुवात करण्यासाठी आम्हाला अधिक बळ मिळेल असं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 70 वर्ष झाली सीमा प्रश्नासाठी अहोरात्र झटलेलं हे येळ्ळूर गाव बऱ्याचशा लढ्यामध्ये, रस्त्यावरची लढाई असू देत, न्यायालयीन लढाई असू देत, या ह्याच्यामध्ये अग्रेसर असलेलं हे येळ्ळूर गाव आणि येळ्ळूर गावाच्या वतीनं आम्ही शुभम शेळकेंना आम्ही विनंती करतोय, ज्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जाताय ही आमची भगवी निशाण, ही येळ्ळूरची निशाण ही आम्ही त्यांना सुकृत करतोय आणि ही भगवी निशाण रायगडच्या याच्यावरती तिथपर्यंत पोचवावी। आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय आणि आम्ही तुमच्याबरोबर खंबीर उभं राहतो एवढंच या ठिकाणी सांगतोय। मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकली पाहिजेत या तत्वावरती काम करणारी ही येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती सदैव तुमच्या पाठीशी आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतोय आणि त्यांना भगवी निशाणा पण आम्ही त्यांना सुपूर्द करतोय। युवक त्यांच्यासमोर या चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते ही शक्ती आमच्या समोर येत असताना आपली भक्ती या ठिकाणी आली आणि या शक्तीला भक्तीची जोड मिळाली आणि या ठिकाणी या चळवळीला ताकद देण्यासाठी भक्ती शक्ती आम्ही आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीमध्ये काम करत असताना येळ्ळूर गावाला मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपण भरीव योगदान दिलेलं आहे। कधीही संघर्षाला येळ्ळूरला कमी पडलेला नाही आणि आजही माझ्या समोर एक नौजवान तरुण कार्यकर्ता या चळवळीचा एक धागा म्हणून मराठीच्या सन्मानासाठी एक भगवी पताका जर घेऊन या मराठीचा सन्मान, मराठी समाजाचा करत असताना येळ्ळूर गावाची आम्हाला ताकद दिली आहे। खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ताकद दिली आहे। तन, मन, धन सगळं आम्हाला दिलेलं आहे। तर मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही ही दिलेली मदत नसून तुम्ही जबाबदारी माझ्या खांद्यावर असलेली आहे आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं राजकारण, निवडणुका आणि या सगळ्या पलीकडे करून राज्याचा सन्मान करण्यासाठी मी एकनिष्ठ लावून या चळवळीसाठी काम करण्याची ग्वाही तुम्हाला देतो। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या चळवळीला आणि आमच्या अंतिम न्यायालयामध्ये संयुक्त महाराष्ट्राला चळवळीसाठी आम्ही लढूया आणि संयुक्त महाराष्ट्रासोबत साकार करूया। हा संदेश झोपलेल्या मराठी माणसासाठी आहे। लढा नाहीतर तुला सवय